ही बघा मापेची ट्रिप आहे, टिळकनगरवरून आहे. तर चला जाऊया डायरेक्ट मापेला. मोबाईलचा व्ह्यू कसा वाटतो म्हणजे कमेंट करून नक्की सांगा. इथे मोबाईल सेटच करणार नाही मी आता. हा ओला बुक केले ना. हा ठीक आहे, 2 मिनिटात पोहोचतो लोकेशनला, इथे जाईल. तर चला कन्व्हर्सेशन करून म्हणजे ट्रिप कॅन्सल करा. म्हणजे पॅसेंजरने मेसेज पण केला आर यू कमिंग, बोललं येस, आणि नंतर ट्रिप कॅन्सल. चला काय ना, हा संघर्षाचा म्हणजे भाग आहे, त्यामुळे अशा गोष्टींना घाबरू नका. एक ट्रिप कॅन्सल झाल्याने कधी डिमोटिवेट होऊ नका. म्हणजे महापे शिरपाटा रोडला मजबूत ट्रॅफिक लागले आणि थोडस वाचलो ना तर मला ट्रॅफिक सर्व भेटलं असतं, मला वेळ झाला असता. मी निघालो एक ट्रिप मारून लगेच डोंबरीच्या दिशेने. शिरपाटात आपल्या शेरीक भेटतील. इकडे बघू शकता बाईकवाले सगळे रॉंग आहे. पूर्ण इकडे महापे शिरपाटा रोड जाम झालाय. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि संघर्षाच्या प्रवासामध्ये. आज आहे मंडळी बीकॉम, वेनसडे थर्सडे बीकॉम आहे माझा. आणि या वीक मध्ये ओटी नसल्यामुळे मी आज म्हटलं आरामात ठेवायची. माझी थोडीशी तब्येत पण खराब होती, सर्दी वगैरे झाली, त्यामुळे थोडंसं बोलता पण कमी येते. तर बघूया, आज बीकॉम आहे. सकाळी आला डोंबिवली स्टेशनला, कुटीला ड्रॉप केलं जस्ट. आणि बघूया आजचा प्रवास कसा असणार आहे. काय तर जास्त तर गाडी नाही चालवणार आहे मी, 9 किंवा 10 वाजेपर्यंत चालवणार आहे, नंतर घरी जाणार आहे. तर लेट्स सी, बघूया आजचा प्रवास कसा असतोय. त्यामुळे थोडंसं बोलायला मला भेटणार नाही कमी, कारण सर्दी वगैरे जाम झाले, डोकं वगैरे दुखतंय. तर लेट्स सी. तर चला, ते सर्व चालू केले. विक्रोळी वेस्ट बघू शकता म्हणजे हे आहे रॅपिडो, ओला, उबेर, भारत टॅक्सी. तर चला बघूया. आज मला खरं तर पडदे लावायचा विचार केलाय मी. बघूया कसं काय ते कसं काय प्लॅन होतोय आपला. आता 7:30 वाजले, तर ओपन पण नसेल झाली शॉप, त्यामुळे 9 वाजेपर्यंत आहे मी. चला अजून एक शेअरिंग मारतो. येताना 60 रुपये झाले. किंवा कुठलं भाडं पडतं का बघतो 5 मिनिटं. विक्रोळी वेस्ट, ठाण्याची भरपूर पडतं. तर चला मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. मंडळी एक महापेची ट्रिप उचलली आहे मी. चार्जिंग लावतो मोबाईल. एक महापेची ट्रिप उचलली. 7:45 झालेत. आणि महापेनंतर येताना शिरपाट्यानंतर शेअरिंग पण भेटतात, त्यामुळे वेळ न वाया घालवता 10 पर्यंत मी फ्री होऊन जाईल असा विचार केलाय मी. तर लेट्स सी कसं काय असतं. 300 रुपयाची ट्रिप आहे. इथून आहे 4 रस्त्यावरून आहे. तुम्हाला दाखवतो महापेची ट्रिप. ही बघा महापेची ट्रिप आहे, टिळकनगरवरून आहे. तर चला जाऊया डायरेक्ट महापेला. तुमच्याकडे डायरेक्ट महापेला जाऊन बोलतो. चला. तर मंडळी चाललो आहे पिकअप लोकेशनला. 2 मिनिटावरती पिकअप लोकेशन दाखवतोय. मोबाईलचा व्ह्यू कसा वाटतो म्हणजे कमेंट करून नक्की सांगा. इथे मोबाईल सेटच करणार नाही मी आता. गाडी खड्ड्यात गेली तर मोबाईलचा डुडूम व्हायचा, म्हणून थोडं सांभाळून करतोय. पण माझ्या फॉलोअर्सला हा प्रवास आवडतो असा ब्लॉगिंग मध्ये पण, म्हणून मी आता एक कंटिन्यू टाकण्याचा प्रयत्न करतो. जायचं लेफ्टला. चला जाऊया डायरेक्ट पिकअप लोकेशनला. मंडळी 4 मिनिटाची ड्राईव्ह करून पॅसेंजर ट्रिप कॅन्सल केली. आणि आपल्याला एक ट्रिप कॅन्सल झाल्याने काय होत नाही मंडळी, नशिबाने साथ दिली. आपल्याला तिथेच ओलावरती ट्रिप पडली आहे, ती आहे महापेची. बघू शकता, त्यांना कॉल करतो आता. पॅसेंजरला फोन करतोय, फोन पण रिसिव्ह नाही करत. आता ओलावरती पडली, बघूया. हा ओला बुक केले ना. हा ठीक आहे, 2 मिनिटात पोहोचतो लोकेशनला, इथे जाईल.
तर चला कन्व्हर्सेशन करून म्हणजे ट्रिप कॅन्सल करा. म्हणजे पॅसेंजरने मेसेज पण केला आर यू कमिंग, बोललं येस, आणि नंतर ट्रिप कॅन्सल. ठीक आहे, चला काय ना, हा संघर्षाचा म्हणजे भाग आहे. त्यामुळे अशा गोष्टींना घाबरू नका. एक ट्रिप कॅन्सल झाल्याने कधी डिमोटिवेट होऊ नका, कारण अनेक ट्रिप तुमच्या वेट करत असतात, लक्षात ठेवा. चला जाऊया मापेला. पहिल्या पॅसेंजरला पिकअप करतो. तर मंडळी, आपण पोहोचलोय महापेमध्ये. 50 मिनिटं लागली महापेमध्ये पोहोचण्यासाठी. हे लोकेशन बघू शकता महापेचं. इलेक्ट्रॉनिक सदन, आणि 227 रुपये, 276 भाडं झालं. आता बघूया आपल्याला इकडून कुठली ट्रिप पडते. रॅपिडो वगैरे चालू करतो सर्व, ओला उबेर रॅपिडो. तुम्हाला ट्रिप दाखवतो मंडळी. डोंबिवली ईस्ट टू TTC इंडस्ट्रियल एरिया महापे. तर चला बघूया आता कुठली ट्रिप पडते आपल्याला. म्हणजे महापे शिरपाटा रोडला मजबूत ट्रॅफिक लागले, आणि थोडंसं वाचलं ना तर मला ट्रॅफिक सर्व भेटलं असतं, मला वेळ झाला असता. मी निघालो एक ट्रिप मारून लगेच डोंबिवलीच्या दिशेने. शिरपाटात आपल्या शेअरिंग भेटतील. इकडे बघू शकता बाईकवाले सगळे रॉंग वे. पूर्ण इकडे महापे शिरपाटा रोड जाम झालाय. तर चला जाऊया आपण डोंबिवलीला. मंडळी फायनली आपण पोहोचलोय डोंबिवली स्टेशनला. तुफान ट्रॅफिक होतं. 170 रुपये कमाई झाली, आणि डोंबिवली स्टेशनला आलोय जस्ट. जाताना 276 प्लस 176 आपली टोटल कमाई झाली 452 रुपये मंडळी. आता आहे मी डोंबिवली स्टेशनला, तुम्हाला दाखवतो डोंबिवली स्टेशन. तुफान ट्रॅफिक होतं, कारण की स्टार कॉलनी पासून जे ट्रॅफिक होतं, हळूहळू गाडी चालवत होती 4 रस्त्यापर्यंत. तर बघूया आपल्याला आता कुठला इथून भाडं भेटतंय. भाऊ कुठे आहे? हो भाऊ, असं ओरडायला लागतं म्हणजे. शनी मंदिर. चला, आपली कमाई झाली 450 रुपये. एक घरी जाणार आहे आता भाडं घेऊन. रेटची कशी काय जर्नी असते बघूया आता. 2-3 शनी मंदिर भेटले आणि घरी जाणार. पुढे गेलं तर ट्रॅफिक भेटेल. चला मंडळी, मी आता गांधीनगरमध्ये आलो आहे. एक फेमस वडापाव आहे इथे. पूर्वी खायचो मी भरपूर कॉलेजमध्ये असताना. तर चला बघूया आता. इथे थोडा नाश्ता करतो, मग जातो घरी. कसं तुम्हाला दाखवतो. गर्दी भरपूर आहे.
एक वडापाव तो प्लेटमध्ये द्या. मंडळी चला वडापाव घेतलाय बघू शकता तुम्ही प्लेटमध्ये येतात आता. बघू शकता कांदा मक्का चटणी. तर चला नाश्ता करतो आता जातो. तर मंडळी गाडी सुरक्षित ठिकाणी पार्क कर. आता जस्ट बिल्डिंग खाली पोचलो आहे. पहिले गाडी पार्क करतो नंतर मग तुमच्याशी बोलतो. तर गाडी वगैरे पार्क झाली आहे. तर मंडळी गाडी वगैरे आपली पार्क झाली आहे फायनली आणि वाजलेत सकाळचे 10:15 आणि माझी कमाई झाली 450 रुपये. मंडळी थोडंसं माझं डोकं वगैरे दुखते त्यामुळे मी घरी आलो आहे आणि घरी येऊन आराम करणार. तर आज गाडी चालवायचं मन तर होतंच. गाडी वगैरे पार्क केली आता आराम करायचं. संध्याकाळी आपण बाहेर कुठेतरी जायचं जेवायला असं विचार केला. लेट्स सी कसं होतं प्लॅन. आणि उद्या पण सुट्टीच आहे मला कारण या वीकमध्ये आपल्याला ओटी नाही आहे त्यामुळे लेट्स सी. तर चला तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. कॉर्पोरेट रिक्षाला सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत जय शिवराय.